तो ये मैच भी काफ़ी इंटरेस्टिंग होने वाला है, कहीं भी मत जाइएगा। तलोली ट्रॉफी को छोड़कर आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे गायकवाड सर। धन्यवाद अजय। एक खुशखबर आहे पडगाव विभागातील, त्याप्रमाणे भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यातील तमाम क्रीडा खेळाडूंसाठी संघांसाठी ट्रॉफी हॉल अँड गिफ्ट्स शॉप नंबर 04 राजगड गॅलेक्सी ऑपोजिट सुरेखा क्रिटिकेअर्स हॉस्पिटल उल्हासनगर। आपण या ठिकाणी मॅन्युफॅक्चर अँड होलसेलमध्ये कस्टमर ट्रॉफीज देतो आहे, मेडल्स देतो आहे, मोमेंटोचे अवॉर्ड्स आहेत, मेटल फायबर आहे, ॲक्रेलिक वुडन फ्रेम्स आहेत, त्याप्रमाणे ब्लग ऑर्डर तुम्हाला देऊ शकता तुम्ही। ट्रॉफी हॉल हर्षल जाधव या शॉपचे प्रोप्रायटर आहेत। जर तुम्ही ट्रॉफी हॉलमध्ये आज आपण जे अनाउन्सिंग करतो सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे, तर या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे। यस माझं नाव सांगितलं की गणेश गायकवाड सरांनी जी काही अनाउन्सिंग केली होती त्या संदर्भाने आलो आहे, तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे। तर आपण जाणार आहोत पुढच्या सामन्याकडे। अतिशय महत्त्वाचा सामना एका बाजूला असेल दलेपाडा संघ वेताळ स्पोर्ट दळीपाडा, दुसऱ्या बाजूला असेल मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी। दळीपाडा संघाने नाणेफेकीचा कोल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी आमंत्रित केले। मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला सलामीची जोडी आपण मैदानावर पाहतो। एका बाजूला असेल रोशन, दुसऱ्या बाजूला असेल समीर। आणि गोलंदाजी भूमिका पार पाडतोय निशांत। छोटासा रनअप आहे, पहिला चेंडू कुरुंदींकडनं, पॉवर प्लेचं षटक, सुंदर गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निशांतकडनं। पहिला चेंडू निर्धाव, रोशनला चेंडू नीटचा उमगला नाही। निशांत अचूक निशाणा त्याला साधावा लागेल। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा अतिशय सुरेख सुंदर चेंडू पडल्यानंतर उसळी मिळेल असं वाटलं होतं रोशनला, मात्र चेंडू 2 टप्प्याच्या सहाय्यानं यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय। खेळपट्टी कधीकधी आपला नूर पलटून टाकते, हे गुपित या खेळपट्टीमध्ये आहे। पहिले 2 चेंडू निर्धाव, पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी निशांतकडं पहिल्या 2 चेंडूवर, मात्र इथं सुरुवात आहे। दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू, तेवढा सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय। लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, अचूक रीतीनं चेंडू अडवतोय, केवळ 1 धाव। थोडीशी कात टाकतो आहे दळीपाडा संघ, चांगल्या पद्धतीनं त्यांची गेल्या वर्षी कामगिरी राहिली। वांद्रे येथील स्पर्धेमध्ये हा संघ उपविजेता राहिलेला आहे, वडवली येथे सुद्धा उपविजेता, आणि दिघाशीला पण वाटतं गटातून बाहेर पडता पडता वाफाळ संघाशी पराभूत झालेला हा संघ। दरम्यान पुढचा चेंडू लवकर समीर समोर जाईल, सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका चॉपकेला आणि चेंडूला दाढलेल्या कव्हरच्या क्षेत्रात पळून 1 धाव पूर्ण गेली। दुसरा धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा लिहिल्या पूर्ण, 3 धावा धावफलकावरती, बिनबाद 3 धावा। पहिलं षटक निश्चितपणे अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निशांतकडनं। आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा त्याने बहाल केल्यात। निशांतच्या माराला सामोरं जाईल समीर घरात एक मोठं नाव आहे या मैदानावरती। समीरच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके निघाले, दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दूरवर, एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। 7 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत, बिनबाद 7। दरम्यान पुढचा चेंडू निशांत सामोरं जाईल तो समीर। या मैदानावरती समीरने सुद्धा अनेक खेळ्या या चांगल्या पद्धतीने खेळलेल्या आहेत। दरम्यान आणखी एक पुढचा मोठा फटका, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता। एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, 1 धाव
पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 8 धावा. पहिलं षटक अशा पद्धतीने मला वाटतं समाप्त होईल. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेची 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिरुद्ध. छोटा चणीचा हा खेळाडू आहे. 8 ते 10 पावलाचा याचाही रणअप आपल्याला पाहायला मिळतोय. विकी आलाय, माफ करा. चला खेळ सुरू करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विकी गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो समीर घरत. डावखुऱ्या हातानं खेळणारा हा फलंदाज. आणि आत्ता गोलंदाजी टोल नाका एंडकडनं केला जाईल. विकी घरत समीर घरत यांच्यासाठी अतिशय जमेची बाजू असेल, कारण मिड विकेटचं क्षेत्र त्याला आता जवळ येतोय. दरम्यान विकी गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळला गेला. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू अडवला जातोय. पळून एक धाव पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 10. चांगला इफर्ट लावला आपल्या संघासाठी. निश्चितपणे 2 धावा वाचवल्या निशाननं. खूप सुरेख सुंदर असा प्रयत्न. समीर सामोरा जातोय विकीच्या माऱ्याला. पुढचा चेंडू. मोठा फटका. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. 16 धावा धावफलकावरती. नाणेफेकीचा कोल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ दमदार कामगिरी करतोय. एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळेल याची काळजी घेतोय समीर घरत. सोळा धावा. विकीच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा बहाल होत आहेत. पुढचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र पाहिलं तर पायांची हालचाल नव्हती. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. हे मनसुबे समीरचे अचूक ओळखले. विकीनं आणि खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवला. चेंडूच्या वेगात थोडा बदल केला. तो पत्त्यावर पडतो. निर्धाव चेंडू. 16 धावा धावफलकावरती. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ. विकी आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इनाद आहे. समीर घरत झेल बांधून तंबूत परतोय. पहिला झटका फटका बसतोय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला. अनिरुद्ध त्या ठिकाणी होता आणि अचूक रीतीने त्याने झेल टिपला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर ढळू दिली नाही, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच, आणि या मंत्राचा स्वीकार करतोय. समीर घरत एक तगडा खेळाडू आहे. अधिक त्याची खेळी बहरणार नाही याची दक्षता घेतली जाते, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलेला होता. त्याचप्रमाणे दुहेरी धाव वैयक्तिक स्वरूपामध्ये 15 धावा त्याच्याकडनं झळकवल्या गेल्या. अनिरुद्ध दुसरं षटक मार्गस्थ आहे. धाव बलगावची धावा झळकल्यात. 16. मयूर जाधव मैदानामध्ये प्रविष्ट. हुकमाचा एक्का आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघासाठी. विशेष करून झूपाडा येथील स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी त्यांनी ज्या पद्धतीने खेळी केली होती, खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा दावा त्याचा मजबूत होता. इतकी लाजबाब ज्या खेळपट्टीमध्ये वेगानं चेंडू पडल्यानंतर येत होता, अशा खेळपट्टीवर त्याने धावा जमवल्या होत्या. सोळा धावा धावफलकावरती. दरम्यान विकी गोलंदाजी करेल. सामोरा जाईल मयूर जाधव.
सुरेख चेंडू, निश्चितच एक चांगला चेंडूची विकीकडनं हाताळणी केली जाते. बॅटला स्पर्श झाला चेंडूचा, मिडॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. एकही धाव मात्र या चेंडू मिळत नाही. 16 धावा. विकी सामोरं जाईल तो मयूर जाधव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत. कॉलिंगचा अभाव. झेल धरतीला दान. मयूर जाधवला जीवदान देणं किती मागं ठरेल. 17 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात दुसरा षटकाचा खेळ समाप्त होतोय. तलोली स्पोर्ट आणि धनेश 11 कुस्ते या दोन्ही संघाला विनंती करेन, आपण नाणेफेकीसाठी पुढे यायचंय. तलवली स्पोर्ट्स आणि धनेश 11. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जीवनदान लाभलेलं आहे मयूर जाधव यांना. 10 फलकावरती धावा झळकल्या 17. या जीवनदानाचा किती फायदा उचलला जाईल. पुन्हा एकदा ट्रॉफी हॉलच्या या ठिकाणी तुम्हाला ट्रॉफी हॉल अँड गिफ्ट्स, शॉप नंबर 4, राजगड गॅलेक्सी ऑपोजिट सूर्यरेखा क्रिटिकेअर हॉस्पिटल उल्हासनगर. चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॉफीज पाहायला मिळणार आहेत. ते मॅन्युफॅक्चर आणि होलसेलच्या माध्यमातून आम्ही सेलिंग करतोय. कस्टम ट्रॉफीज, मेडल ट्रॉफीज, मेमोटोज, त्याचप्रमाणे अवॉर्ड्स आणि मेटल फायबर आहे, ॲक्रेलिक, वुडन फ्रेम्स आणि बल्क ऑर्डर्स आम्ही घेत असतो. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकाच्या जोरावरती धावफलकावर धावा झळकत आहेत 23. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी. फुलटॉस डाव्या एष्टेवरचा चेंडू. 23 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो फाईन लेगच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव मिळते. एक धावेच्या जोरावरती धावफलकाची धावा झळकत आहेत 24. स्वप्नील कथोरे यांच्याकडनं दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वेता स्पोर्ट डळेपाडा संघासाठी. त्याचप्रमाणे प्रशांत पाटील जे संघाचे कर्णधार आहेत त्यांनी चौकार षटकार जर मारला तर प्रति चौकार षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक स्वप्नील कथोरे यांच्याकडनं आलेले आहे. दरम्यान अनिरुद्धचा चेंडू सामोरा जातोय फलंदाज रोशन. दरम्यान अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं झेल टिपला जातोय. यश संपादित करतो अनिरुद्ध. स्वप्नीलने अतिशय सुंदर असा झेल टिपला. 24 धावांवरती दुसरा झटका फटका. दुपारची वेळ आहे, मैदानावरती शांतता आपल्याला पाहायला मिळते. मात्र शांतता भंग करणारा सामना आपला अनुभवायला मिळणार आहे. पुढील सामना असेल तलवली स्पोर्ट्स वर्सेस धनेश 11 कुकसे. दोन्ही संघाला विनंती करतोय, हा डाव पूर्ण होण्याच्या आतमध्ये आपण दोघांनी इथं उपस्थित राहायचं आहे आणि डाव पूर्ण झाल्याबरोबर नाणेफेकी होईल. धनेश 11 कुकसे संघ आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नवा फलंदाज विशाल मैदानामध्ये प्रविष्ट. 2 बाद 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. कुरुंद एंडकडनं गोलंदाजी होते. अनिरुद्ध एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड चेंडूचा नीटचा संपर्क नाही. म्हणून एकदा पूर्ण गेले एखाद्या समाधान मानावं लागणार आहे, कारण चांगल्या पद्धतीची फेकी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवला, तेवढ्याच सुंदरतीने फेकला गेला. धावफलकावरती धावा झळकत आहेत 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
अनिरुद्धच्या मारायला सामोरा जाईल मयूर जाधव. निशांत गोलंदाज आहे, माफ करा. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, 1-4चा इशारा दिला जातोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू हाताळले, 8 डावा दिल्या. निशांतच्या माराला सामोरं जाईल तो मयूर जाधव. एक उत्तुंग फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. षटकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 10.33च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकात 8 धावा, पुढच्या षटकात 9 धावा आणि या षटकामध्ये 14 धावा, 31 धावा धावफलकावरती. 31. आता गोलंदाजीसाठी मात्र अनिरुद्ध येतोय. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख मारा. पंचांकडे जोरदार अपील केला गेला, मात्र चेंडू शरीराला स्पर्श करीत सीमारेषा पार जातोय. कारण त्या ठिकाणी यष्टीरक्षक चकित झाला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 35 धावा धावफलकावरती. एलबीडब्ल्यूचा अपील करण्यात आलं, मात्र जबरदस्त अशा पद्धतीनं हा चेंडू होता. एसटीच्या रोखानं होता, एसटीच्या बाहेर असल्या कारणामुळे पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे, सीमारेषा पार, षटकार. एक्केचाळीस धावा, चौथं षटक मार्गस्थ. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावांचा तर पाऊस पडलाय. मगाशी 101 धावा आणि 102 विजयाचं लक्ष ठेवलं तरीसुद्धा परिस्थिती फार गंभीर बनली होती. ज्या पद्धतीने अर्जुली संघाच्या फलंदाजानं फलंदाजी केली. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला, मात्र जसा वेगानं चेंडू आला तेवढाच वेगवान फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा षटकार पाहायला मिळाला. 47 धावा धावफलकावरती. अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणे मात्र कौतुक करावं लागेल. विशालच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार, एक एकेरी धाव, 4 चेंडूला सामोरा गेला, 13 धावा उभारल्या गेल्या. मयूर जाधव आतापर्यंत 6 चेंडूंना सामोरा गेला, 2 षटकार आणि 2 एकेरी धावा आणि 2 निर्धाव. अशा पद्धतीने 14 धावा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. पुढचा चेंडू, अनिरुद्ध गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो विशाल. सुरेख चेंडू होता. स्वाभाविकपणे फटक्याला आवर घालावी लागली, मात्र आडव्या बॅटनं खेळल्यामुळं केवळ 1 धाव मिळते. अठ्ठेचाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाराची सरासरी पूर्ण झाली, अजूनही चेंडू शेष आहेत, म्हणजे सरासरी उंचवली जाईल. 60 पेक्षा निश्चितपणे अधिक धावा, 70 ते 80चं टार्गेट मला वाटतं मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाने ठेवलेलं असेल. दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय सुंदर फटका, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय षटकार.
54 धावा. क्लास दाखवून देतोय मयूर जाधव यांचा. तुम्ही अशा पद्धतीने जर का डाव्या एसटीवर चेंडू ठेवलात तर मात्र आम्ही सोडणार नाही. चौकार षटकार त्याचं रूपांतर करू हे मयूर जाधव दाखवून देतोय. या फटक्यानं त्याचा क्लास किती हाय आहे हे दाखवून दिलं. अतिशय महागडं षटक ठरतंय अनिरुद्ध यांचं. आता म्हणजे 23 धावा त्याने बहाल केल्यात. दरम्यान पुढचा चेंडू एक चांगल्या चेंडूची हाताळणी. चेंडू बसला आणि मयूर इथे फसला. अशा पद्धतीनं चौथ्या षटकात 23 धावा. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत 54. दोन गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. शेवटचे 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे चेंडू. धनेशीलम कुकसे आणि तलोली स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. विशाल खूप सुंदर खेळी केली आतापर्यंत त्याने आणि तेवढीच सुंदर खेळी आपल्याला मयूर जाधव यांच्याकडनंही पाहायला मिळाली. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बेताल स्पोर्ट ढळेपाडा संघाकडनं निलेश सज्ज होतोय. हाणामारीचं षटक आहे. लॉक ओव्हरचं जे षटक असतं गोलंदाजावर दबाव असतो कारण फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी आसुसलेले असतात. 54 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाची कामगिरी. निलेश खेळ सुरू करा प्लीज. गोलंदाजी करेल सामोरा जाईल तो विशाल. दर्जेदार फलंदाजी विशालकडनं आम्हाला पाहायला मिळाली. अतिशय सुरेखरित्या लो फुल टॉस चेंडू आणि चेंडूवर एकेरी धाव पूर्ण केली जाते. पंचावन्न धावा. वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फुलटॉस चेंडू आणि या चुकीला माफी नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. सीमारेषा पार षटकार. 61 धावा. पायी हळूहळू चाला आणि मुखाने चौकार षटकार बोला कारण मैदानावर स्तब्धता आहे. पण आपण जर पाहिलं एकेरी धावापेक्षाही चौकार षटकारांची बरसात मागच्या 2 सामन्यामध्ये आपल्याला अधिकाधिक पाहायला मिळते. एकसष्ट धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. सीमा रेषा पार षटकार. 67 धावा. मयूर जाधव आग ओकायला लागलेला आहे. मयूर जाधवच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार निघालेले आहेत. 2 एकेरी धावा. 32 धावांवरती तो खेळतो आहे आणि शून्यावरती त्याचा झेल सुटलाय. तो फार मोठी चुकी घडलेली कारण कॉलिंगचा अभाव होता. दरम्यान पुढचा चेंडू खूप स्क्वेअर चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. फ्री हिट असेल. अडुसष्ट धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. षटकाराची हॅट्रिक पूर्ण होईल का? हॅट्रिक या चेंडूचा षटकार पूर्ण केला तर मारला पूर्ण केली जाईल. दरम्यान फटका थोडासा फसला. फ्री हिटचा हा चेंडू होता. एकेच
एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 69. अतिशय सुरेखरीतीने धावांचा डोंगर उभारला. तलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेत असलेले म्हणजे पापा मुकरी यांच्या ठिकाणी आगमन होतं. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला, झेल टिपला गेला, गडी बाद होतोय. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 69. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचे करते धरते आयोजक, महत्त्वाची भूमिका तलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय पापा मोकरी यांचं आगमन होतं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर ट्रॉफी, त्याचप्रमाणे अतिशय आकर्षक अशी कॅप आम्हाला लाभलेली आहे. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी पापा मुकरी जी, आपका तहे दिल से स्वागत है. आपको रिक्वेस्ट है, आप वीआईपी डायस पे आकर बैठना है. वेलकम 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 पापा मुकरी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. आणि काय घडतंय मैदानावरती, बाद करण्याची संधी येत असताना यस यस चेंडू वाईट आहे. धावबाद झालेला आहे मयूर. 70 धावा पूर्ण, 14 पेक्षा अधिक सरासरी. यांचं लगेच आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. धनेश इलेव्हन कुकसे वर्सेस तलोली स्पोर्ट्स आयोजकांचा संघ. दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल कदाचित हा धावातील. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल, कारण डाव्या यष्टीवर जाणीवपूर्वक लालच दिली होती आणि चेंडून पायावरती आदळला होता. 2 धावा पूर्ण, 2 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात. 72-73 धावा करण्याचं उद्दिष्ट असेल. या 73 धावा कशा पद्धतीने केल्या जातील आपण पाहणार आहोत. दरम्यान जाणार आहोत नाणेफेकीकडे. पुन्हा एकदा आमंत्रित करतोय तलोली स्पोर्ट्स ए संघाचा कर्णधार आणि धनेश इलेव्हन कुकसे संघाचा कर्णधार. पापा मुकरे यांच्याकडनं अजून मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपण पाहिलं तर स्वीट बॉक्स आलेला आहे. त्याचप्रमाणे क्रेझी क्राफ्ट्स आहे आपल्यासाठी. त्याचप्रमाणे कॅप आणि ट्रॉफी. दरम्यान आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. बबूश आपको टॉस के लिए आना है. नदीम बर्डी साहेब आणि बबूश या दोघांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी येणार आहात. तलोली ट्रॉफी 2025 प्री एंट्री टुर्नामेंट आपण अनुभवतो आहोत. सन्माननीय भगवान भोईर साहेब असतील, सन्माननीय मनोहर ठाकरे, रवींद्र विशे, शैलेश बिडवी, राकेश पाटील, गिरीश पाटील, विजू गायकर, भाई अंकल, निवृत्ती गायकर, सुदन जाधव, रुपेश जाधव, महेश राऊत, पापा मुकरी, अफसर रईस यांचं मोलाचं योगदान आहे. नाणं आहे मी सन्माननीय बर्डी साहेब यांच्या हातात दिलेलं आहे. नाण्याच्या एका बाजूला अफसर रईस आणि दुसऱ्या बाजूला आहे तलोली ट्रॉफी. तर बर्डी साहेब या ठिकाणी नाणेफेकी करता आहेत. धनेश इलेव्हन कुकसे वर्सेस तलोली ट्रॉफी अशी मागणी झाली आणि मला वाटतं त्याच पद्धतीने निर्णय आलेला आहे. विजय संघाच्या कर्णधाराला नरेश राऊत यांच्याकडनं हे शीतपेय आपण देणार आहोत. दोन्हीही मान्यवरांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची. बबूश आणि बर्डी साहेब, नाणेफेकीचा कोल तुम्ही जिंकलेला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. समोर एक मातब्बर संघ आहे, काही रणनीती आखलेली आहे? अजून तरी काय नाही.
मैदानातच बघू. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, काय वाटतं टुर्नामेंटबद्दल? टुर्नामेंटचं आयोजन तर खूप चांगलं आहे आणि दरवर्षी असंच आयोजन होत राहावं अशी अपेक्षा. नाणेफेकीचा कोल जिंकला, तू निर्णय काय घेणार होतास? बॅटिंग. आणि आता त्यात मनाजोगता निर्णय आलेला आहे, पण मगाशी 101 धावा केल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती ओढावली संघावरती, एक कर्णधार म्हणून तुला काय वाटतं, काय अपेक्षा असतील संघाकडनं? कुछ नहीं, टीम से उम्मीद है, वो थोड़ी पिछले मैच में हड़बड़ी हो गई थी, वो नहीं होगी और टीम बॉलिंग में कमबॅक करेगी इंशाल्लाह. कारण याच ठिकाणी स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषक जेव्हा सातारा झाला त्यावेळेस 2 अर्धशतक खिजरच्या नावावरती कोरले गेले, त्यातला एक अर्धशतक आपण पाहिला. म्हणजे फलंदाजीची बाजू तुमची जमेची, मात्र गोलंदाज कुठेतरी चाचपडता आहेत आणि त्याचमुळे आपले समर्थक आहेत ते मोठ्या संख्येने ते येत असतात. अजूनही आपल्याला समर्थक त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीत, कारण तुमच्या कामगिरीवर त्यांना प्रश्न असा वाटतो म्हणून ते आले नाहीत का? नहीं, ऐसा कुछ नहीं. उम्मीद मैंने पहले मैच में बोला था कि उम्मीद उनको बहुत है, लेकिन हम कोशिश कर रहे हैं, उसका रिजल्ट नहीं मिला. इंशाल्लाह इस टूर्नामेंट से उनके उम्मीद पे पूरा खरा उतरेंगे. सामना रोमहर्षक पाहण्याचा आहे आम्हाला, त्या अपेक्षाला पूर्तता केली जाईल. तलोली जब भी खेलती है वो एंटरटेनमेंट होता ही रहता है. क्या बात आहे. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कोल आहे. धनेश 11 कुकसे संघानं प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी आमंत्रित केलं. तलोली स्पोर्ट तलोली संघाला वळणार आहोत आपण समालोचन कक्षाकडे. समालोचन कक्षात सज्ज आहेत अजय घरत. थैंक यू सो मच गायकवाड सर. तलोली ट्रॉफी 2025 जो कि काफ़ी चर्चा में इस समय, फ्री एंट्री टूर्नामेंट, और इस टूर्नामेंट में आप सभी का हार्दिक स्वागत. मुकाबला दलेपाड़ा वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा और श्री मीनाक्षी कांदली के बीच में, जहां पर कांदली टीम ने 73 रनों की चुनौती पेश की है दलेपाड़ा के सामने. ओपनर्स मैदान में विक्की और ऋषिकेश. गेंदबाजी की शुरुआत करेंगे मयूर जाधव. महत्वपूर्ण खिलाड़ी मयूर, बल्ले से अच्छा योगदान दिया है, 35 रन्स बनाए हैं और 5 ओवर में 73 रन, एक बड़ा टारगेट ज़रूर है. पहली गेंद थोड़ा अक्रॉस द लाइन लॉफ्ट करना चाहते थे, बीट हुए. दाहिने हाथ से राउंड द विकेट, एंगल डिलीवरी डालने का प्रयास. शून्य पर कैच छूटा था, साहिबा मोमिन बता रहे, और वहां से फिर पीछे मुड़कर देखा नहीं मयूर ने. धुआंधार बैटिंग की, मात्र 11 गेंदों में 5 छक्के जड़े और 35 रन बनाए. इस बार लेग स्टंप के थोड़ी सी बाहर वाइड. खाता खुलता हुआ दलेपाड़ा टीम का. और ये पीटीसी का क्रिकेट है, कोई भी टीम किसी भी टीम को हल्के में नहीं ले सकती है. काफ़ी उलटफेर ऑलरेडी हमने देखे हैं. कलम्बोली टीम ने खानीवली को परास्त किया. उसके बाद हमने देखा जूपाड़ा टीम ने बीसीसी जैसी बड़ी टीम को मात दी. और स्लोवर डिलीवरी, यहाँ पर अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं. बैक ऑफ द हैंड लेग ब्रेक. अच्छा पेस परिवर्तन मयूर द्वारा. धीमी शुरुआत. पावर प्ले के ओवर्स में बाउंड्रीज प्राप्त करनी पड़ेंगी. 14 के ऊपर का आस्किंग रन रेट है इस पारी की शुरुआत से, उस पर नजर रखते हुए बैटिंग करने की जरूरत है दलेपाड़ा टीम को. ओहो, एक और जबरदस्त गेंद. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बैट और बॉल के बीच में संपर्क ही नहीं बना पा रहे हैं. एक और डॉट बॉल. जो रन बना है वो वाइड की बदौलत 3 गेंदें हो चुकी है. सही टेक्निक यहाँ पर दिखाने की ज़रूरत है. विक्की सलामी बल्लेबाज, काफ़ी सारी उम्मीद है उनसे. इस बार अच्छी पोजीशन में आकर स्कूप कर दिया है लगभग. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. देखना है 4 या 6. अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है. लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी नहीं था, वहीं से निकाला और ये 4 रन. बहुत अच्छा शॉट था. गेंद के लाइन के अंदर आते हुए ज़्यादा ताकतवर शॉट खेलने की कोशिश नहीं की. स्कूप शॉट जैसे खेलते वैसे ये शॉट उन्होंने एग्जीक्यूट किया था. और अच्छा संपर्क गेंद और बल्ले के बीच में. पहली बाउंड्री आती हुई दलेपाड़ा टीम के लिए. स्कोर बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के.
विकेट काफ़ी अच्छा है, ज़रूर थोड़ा हम देखते हैं कि डबल बाउंस है इसमें, लेकिन ओवरऑल बैटिंग के लिए बहुत अच्छा विकेट है और काफ़ी सारे रन्स बन रहे हैं पूरे टूर्नामेंट में। इस बार इनसाइड एज गेंद जा रही है गैप में, लेकिन पीछे फील्डर मौजूद है बाउंड्री पर। 1 रन ज़रूर मिलेगा यहाँ पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। अब स्ट्राइक ऋषिकेश के पास। मयूर यादव राइट आर्म राउंड द विकेट। इस बार अतिरिक्त उछाल टॉप एज, लेकिन निकल जाएगी गेंद सीमा रेखा की तरफ और सीमा रेखा के बाहर। 4 रन। कंट्रोल में तो नहीं थे बल्लेबाज, लेकिन नतीजा अच्छा आता हुआ। महत्वपूर्ण बाउंड्री और इसके साथ ही स्कोर अब 10 रनों पर पहुंचता हुआ पहले ओवर की समाप्ति। 10 विदाउट लॉस। वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा। बचे हुए 4 ओवर्स में 63 रनों की आवश्यकता। लगभग अब 16 के करीब आस्किंग रन रेट पहुंचता हुआ। 15.75 रन प्रति ओवर। हर ओवर में 2 बड़े शॉट्स जरूर खेलने पड़ेंगे। चलिए तुरंत दूसरे ओवर की शुरुआत करनी है। वक्त बहुत कम है और पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं, नहीं तो अंतिम ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना पड़ेगा। बैटिंग में अच्छा कंट्रीब्यूशन कांदली टीम के लिए। मयूर यादव 35, 15-15 रनों का योगदान समीर और विशाल ने भी दिया, जिसके चलते 70+ टोटल बनाने में कामयाब रही है श्री मीनाक्षी कांदली टीम। और बहुत अच्छा प्रदर्शन सोरगांव बी टीम के टूर्नामेंट में भी रहा था कांदली टीम का। क्वार्टर फाइनल मैच में हारे थे। भुईरगांव के विरुद्ध वो मैच कांदली टीम हारी थी। वहां पर पूरे दिन भर बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन अंतिम मैच में जरूर कुछ गलतियां हुई। स्पीड अप करें प्लीज। नेवर लेकर ऋतिक कट करने का प्रयास, चूक गए हैं, लेकिन दिशाहीन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड। अतिरिक्त रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के। अच्छी गेंद इस बार बिल्कुल जड़ में। ओ यहाँ पर मौका था। स्टंप्स पर गेंद लगती तो जरूर बैट्समैन को पेविलियन में लौटना पड़ सकता था। एक चिकी सिंगल, बहुत ही जोखिम भरा ये रन पूरा किया है विक्की ने। और अब स्ट्राइक ऋषिकेश के पास। ऋषिकेश 4 पर बैटिंग करते हुए 6 पर खेल रहे विक्की। टीम का स्कोर 12 रन। 2 रन वाइड के चलते बने हैं। राहुल चंदे इस समय पॉइंट की दिशा में फील्डिंग करते हुए। विष्णु चंदे साहब के सपूत और उनका महत्वपूर्ण योगदान रहता है यहाँ के टूर्नामेंट्स में, हमेशा हम देखते हैं। और ये मौका था, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ। इससे पहले रनआउट का मौका गवा दिया गया था और अब की बार तो बिल्कुल सिटर। आसान कैच, फील्डर लपक नहीं पाए हैं। और ये हल्के में यदि आप लेते हो बल्लेबाजों को तो ये भारी पड़ सकता है। पहले हाफ में हमने देखा है मयूर का 0 पर कैच ड्रॉप हुआ, उसके बाद उन्होंने 35 रनों की तूफानी पारी खेली है मात्र 11 गेंदों में। यहाँ पर दोनों बल्लेबाज भाग्यशाली रहे हैं। फायदा उठाना पड़ेगा यदि दलेपाड़ा टीम को आगे जाना है तो। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, हवा में गेंद, फील्डर वहां पर, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। फील्डर जरूर बाउंड्री पर मौजूद, लेकिन फील्डर से दूर खेलने में कामयाब और महत्वपूर्ण बाउंड्री। चौका नंबर 3 इस पारी का और विकी का ये दूसरा चौका। स्कोर बढ़ता हुआ 17 रन बिना किसी नुकसान के। यहां से और 56 रनों की आवश्यकता है। और इस बार अतिरिक्त उछाल लेती हुई गेंद, हालांकि काफी आगे पिच कराया था, लेकिन लाइन आप देखोगे तो थोड़ा दूर रखा था बल्लेबाज से। उठाकर खेलना चाहते थे विकी, लेकिन इस बार चूक गए।
पिछले मैच में काफ़ी छक्के देखने को मिले थे, इस मैच में भी हालांकि पहले हाफ में तो बहुत बड़े बड़े शॉट्स हमने देखे हैं, 8 सिक्सर्स लगे हैं, लेकिन इस पारी में अभी तक कोई भी छक्का देखने को नहीं मिला है। इस बार हुक करना चाहते थे, हल्की सी अपील, वहां पर गेंद बल्ले के बेहद करीब से सीधे विकेट कीपर के हाथों में। एक और डॉट डिलीवरी, अच्छी गेंदबाजी करते हुए ऋतिक। कांतली टीम पिछले सीजन में भी हम देखें तो बहुत से टूर्नामेंट्स, मेरे ख्याल से क्वार्टर फाइनल में टीम हारी थी। टीम का एफर्ट लाजवाब रहता है, थोड़ा सा कहीं ना कहीं किस्मत साथ नहीं दे रहे, लेकिन इस बार ये लंबा हिट, ओहो, फील्डर वहां पर मौजूद और कैच के रूप में आउट होते हुए बल्लेबाज। स्लॉग हिट किया था, फील्डर को क्लियर नहीं कर पाए डीप मिड विकेट पर। विराज वहां पर मौजूद, उन्होंने कोई गलती नहीं की और पहला विकेट गिरता हुआ विकी के रूप में वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा टीम का। स्कोर है 17 रन। ओवर भी समाप्त हो चुका है, पावर प्ले का खेल यहां पर समाप्त हो चुका है। 17 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 56 रनों की जरूरत है। मुश्किल चुनौती, लक्ष्य और कठिन होता हुआ इस समय दलेपाड़ा टीम के लिए। नए बल्लेबाज साजन आए हैं। अगले मैच का टॉस हो चुका है। ऑर्गेनाइजिंग टीम एक बार फिर से एक्शन में, जिन्होंने पहले मैच में 101 रन बनाए, अर्जोली टीम को परास्त किया। अर्जोली टीम के बल्लेबाजों का एफर्ट काफ़ी अच्छा था। कैफ ने एक अच्छी पारी खेली थी, गणेश को हमने देखा, आकाश ने भी बड़े हिट्स लगाए थे, लेकिन लक्ष्य काफ़ी बड़ा था। और अगले मैच में तलौली के सामने चुनौती धनेश 11 कुक से टीम की है। धनेश 11 ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। तलौली टीम तो चाहती है कि उनको पहले बल्लेबाजी मिले। देखना काफ़ी इंटरेस्टिंग रहेगा अगला मैच। मयूर आक्रमण जारी रखते हुए, समय का ख्याल रखिए प्लीज कांदली टीम। 2:28 पर इस पारी की शुरुआत हुई है। टो क्रशर, लेकिन लेग स्टंप के थोड़ी बाहर थी ये यॉर्कर। 1 रन लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर। विस्फोटक बैटिंग की जरूरत है इस समय दलेपाड़ा टीम को। ऋषिकेश और साजन की जोड़ी क्रीज पर, साजन के पास स्ट्राइक। मयूर ने पहले ओवर में 10 रन खर्च किए थे। और खींच के मारा है, जबरदस्त साउंड बैट से जब गेंद निकली है, लाजवाब शॉट। 6 रन, टावरिंग 6। लेंथ को जल्दी पिक करते हुए साजन, और इसी की तो जरूरत है कि कुछ बड़े शॉट्स खेले बल्लेबाज। 2-3 बड़े हिट्स हर ओवर में आते हैं तो निश्चित रूप से रोमांचक हो सकता है मैच। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और उसको बहुत जबरदस्त तरीके से पुल किया था। इस बार जगह बनाकर इनसाइड आउट खेला है, कवर्स के ऊपर से एक और दर्शनीय स्ट्रोक, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग विशाल द्वारा। बेहतरीन क्रिकेट, 2 रन जरूर मिलेंगे यहां पर। बहुत ही क्लासिक शॉट था ये, अच्छी सोच की बल्लेबाजी। इससे पहले थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद मिली थी, उस पर पुल खेला था और यहाँ पर एंटीसिपेट सही तरीके से किया कि गेंदबाज कहीं ना कहीं अब गेंद थोड़ी सी ऊपर डालेंगे, थोड़ी जगह बनाई और इनफील्ड के ऊपर से खेला था। अच्छी टाइमिंग थी इस दफा भी। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 26 रन और 47 रन चाहिए। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है, गगनचुंबी शॉट, लेकिन मैदान के अंदर लॉन्ग ऑन पर मौजूद फील्डर, लेकिन कैच नहीं कर पाए हैं समीर घरत। कैच ड्रॉप, जीवन दान मिलता हुआ यहां पर साजन को, और साथ में 2 रन। साजन जिस तरह से खेल रहे हैं, बड़े ही खतरनाक नजर आ रहे हैं। आते ही रुद्रावतार धारण कर लिया है और ऐसे बल्लेबाज को जीवन दान देना खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 28 रन, अभी भी 45 रन चाहिए। 14 गेंदें मात्र बची है। मयूर दाइनेट से राउंड द विकेट। इस बार अतिरिक्त उछाल, टॉपेज और बढ़िया कैच। फ्लाई स्लिप के खिलाड़ी ने गलती नहीं की, विकेट कीपर के बिल्कुल पीछे जाते हुए कैच को लपका है। बहुत ही अच्छा कैच, ओमकार थे वहां पर, और इसके साथ ही साजन, जिनको अभी अभी जीवन दान मिला था, आउट होकर पेविलियन में लौटते हुए।
कुल मिलाकर 10 रन बनाए उन्होंने, एक सिक्सर जड़ा अपनी पारी में, और यह विकेट काफ़ी आवश्यक हो गया था कांदली टीम के दृष्टिकोण से। विकेट प्राप्त करते हुए मयूर जाधव, नए बैट्समैन अब तेजस मैदान में पहुंचते हुए 28 पर लगा है दूसरा झटका वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा टीम को। तेजस द्वारा एक तेज पारी की उम्मीद। 13 गेंदों में अब 45 रन चाहिए। 13 balls and 45 more runs required to win. Last ball of the over. High in the air. Chance again. Mayur gets underneath it, but he drops it. And they get 2. ये थोड़ा मुश्किल ज़रूर था कैच, लेकिन पहुंच गए थे, काफ़ी ऊपर खेल बैठे थे बल्लेबाज, पूरी तरह से मिस टाइप स्ट्रोक था। बहुत कुछ घटा इस ओवर में, 2 कैचेस ड्रॉप हुए, एक कैच लपका गया, एक छक्का भी देखने को मिला। थोड़ा महंगा ओवर रहा और काफ़ी इवेंटफुल ओवर था। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद स्कोर है 30 रन दलेपाड़ा टीम का। अब बचे हुए 2 ओव्हर्स में 43 रन चाहिए। 12 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण आहे, आणि यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील पुन्हा एकदा गणेश गायकवाड सर। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा धडकल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 30 धावा। विजयाचं लक्ष्य मात्र आपण पाहिलं तर विशाल स्कोर उभा केला होता। 73चं लक्ष्य दरम्यान विशाल गोलंदाजी दरम्यान खेळ सुरू करा प्लीज। विशालच्या माराला सामोरं जातोय फलंदाज दरम्यान। फुल्लर लेन चेंडू होता, विशाल स्वतः चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय, तिसरा महत्त्वपूर्ण झटका दिला जातोय। बाद होऊन तंबूत परततोय ऋषिकेश। बाद होण्यापूर्वी एक चौकार आणि एकेरी धाव, त्या जोरावर 5 धावा। चौथ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते। 30 धावा केवळ धावफलकावरती झळकल्या गेल्यात। प्रशांत पाटील संघाचा कर्ण विशाल सुरेख मारा होता, मात्र तेवढा चांगला फटका आपला पाहायला मिळतोय। बॅकवर्ड डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्राकडे चेंडू गेला, पळून एक धाव पूर्ण केली गेली। एका धावेच्या चोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत। 31 धावा। चार चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील। दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, अचूक झेल टिपतोय। आणखी एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यश येते। 31 धावांवरती मिळणारा हा चौथा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय। थोडा पिछाडीवर आता मात्र दळेपाडा संघ आलेला आहे। एक रंगतदार मॅच गणेश इलेव्हन कुकसे वर्सेस तलोली स्पोर्ट्स ए या 2 संघांच्या दरम्यानचा हा सामना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। गोल्डमॅन चेतन पाटील, आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपण मंचावर यायचं आहे। दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक चांगला फटका, बॅकवर्ड डीप स्क्वेअरच्या क्षेत्राकडे परत चेंडू जातो। एका टप्प्यात मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार जोरावरती 35 धावा।
दरम्यान आणखी एक उत्तुंग फटका षटकार आपला पाहायला मिळतोय. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 41 धावा. दिवा विस्ताना ज्या पद्धतीने प्रज्वलित अधिक होतोय त्या पद्धतीने या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय निशांत. विजयाचा अंतर कमी करण्याचा त्याचा प्रयत्न होतो आणि त्यात त्याला यश मिळतंय. आतामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती विशालकडनं, मात्र या शेवटच्या 2 चेंडूंवरती म्हणजे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मारा केला. एक चेंडू शेष असेल चौथ्या षटकातील. मॅच चेंडू आलेला आहे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती चौथं षटक समाप्तीकडे चाललोय आपण. निश्चितच पंचांकडे जोरदार अपील केलं होतं कारण चेंडू येऊन पायावरती आदळला होता. मात्र तिथे अतिशय दक्ष पंच आहेत ज्यांचं चेंडू फळीवरती बारीक लक्ष आहे. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या 6 चेंडूंमध्ये जर 32 धावा पूर्ण केल्या तर निश्चितच दळेपाडा संघ विजयी होऊ शकतो. आणि प्रवीण भोईर यांच्याकडनं जर का तुम्ही या 32 धावा पूर्ण केल्या तर तुम्ही सांगाल त्या धाब्यावर आणि मागाल तो मेनू तुम्हाला मिळेल. अरबाज सुसे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. तलोली स्पोर्ट्स आयोजित तलोली ट्रॉफीमध्ये अरबाज सुसे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय विजय. विराज समोर जाईल फलंदाज प्रशांत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर लाजबाब कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. जणू काय आपण लेदर क्रिकेट पाहतो अशा पद्धतीनं चेंडू खेळला गेला. दर्शनीय फटका. चौकारच्या जोरावर 45 धावा धावफलकावरती. विजयाचं लक्ष 73 धावांचं आहे. 5 चेंडू 28 धावांचं समीकरण. दरम्यान पुढचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे खेळला गेला. एकेरी धाव 46 धावा धावफलकावरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, यश मिळतंय. 47 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 48 धावा. इथून 4 चेंडू 4 गोल्डन षटकार मारले तर दोन्ही संघाची धावसंख्या समान होते. आणि त्या जोरावर सुद्धा मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघ जर प्लेन 4 चेंडू टाकले तर विजयी होऊ शकतो. परंतु एखादा वाईट चेंडू, एखादा नो बॉल मात्र त्यांना मागे सारू शकतोय. दरम्यान गोलंदाज सज्ज विराज. अनिरुद्ध निशांत गवाळे विराजच्या माऱ्याला सामोरं जाईल. निश्चित एक मोठा फटका. चेंडू जातोय एका टप्प्याच्या साह्यानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा लिहिल्या पूर्ण, पण इथे मात्र दळेपाडा संघाच्या आशा पूर्णपणे मावळल्या असतात. दरम्यान पुढच्या चेंडूवरती घणघणाटी आघात आपला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार राकेश पाटील साहेब, वांद्रेगावचे माजी सरपंच, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी भिवंडी तालुका अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. उद्योजक राकेशजी पाटील साहेब, तलोली स्पोर्ट तलोली आयोजित तलोली ट्रॉफी, आणि इथं सन्माननीय राकेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. छप्पन्न धावा. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या अशी जातीर्थ बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा. 57 धावा. अजूनही काही चेंडू शेष आहेत, धावा जोडाव्या लागतील 16. धावा. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित आगळ्यावेगळ्या ढंगाने फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या नादामध्ये एस टी स्वतःची उद्ध्वस्त केली जाते. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारा फटका उजवीकडे अधिक सफल झाला होता. पाच गडी 57 धावांवरती गमावले जात आहेत. अनिरुद्ध भोईर. दरम्यान पुढचा चेंडू विराज सामोरं जातोय. अनिरुद्ध जिथे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू एस टी रक्षकाच्या मागच्या बाजूला फाईन लेगच्या क्षेत्राच्या चेंडू अडवेपर्यंत धावी घेण्याचा प्रयत्न होते, कारण सामन्याची केवळ औपचारिक शेष होती. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं विजय साकारलेला आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. वेता स्पोर्ट ढळेपाडा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू निश्चितच ज्यानं 35 धावांची अतिशय सुंदर खेळी केली, तो मयूर जाधव आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेब, माजी सरपंच वांद्रे तथा राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आहेत, अफसरबाई रईस यांच्या शुभ हस्ते त्यांना माहिती शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदर अशी सन्मानचिन्ह एक मोमेंटो दिला जातो आहे आणि त्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. धन्यवाद राकेशजी पाटील साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आमचे निश्चितच मनोधैर्य तुम्ही उंचावलेले आहेत. दरम्यान मयूर जाधव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू, लाजबाब खेळी, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. पापा मुकरी यांच्या सौजन्यानं आम्हाला पापा मुकरे यांच्या सौजन्यानं आम्हाला मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी प्राप्त आहे. त्याचप्रमाणे कॅप आहे, त्याचप्रमाणे एक स्वीट बॉक्स आणि गिफ्ट हॅम्पर आहे, आपण ते प्रदान करणार आहोत. राहुल चंदे यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय नदीमबाई बर्डी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर आहे तो प्रदान करायचा आहे. कॅप डोक्यावर चढवा. बाबूश यांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी स्वीट बॉक्स आहे तो प्रदान करायचा आहे. गिफ्ट हॅम्परही प्रदान करणार आहात. आणि राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पापा मुकरे यांच्याकडनं जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती प्रदान करायची आहे. धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. मयूर जाधव. राहुल चंदे यांना नम्र निवेदन आहे, अफसरबाई रईस यांच्याकडनं तुम्हाला
विनंती आपण VIP डायस पे आना है आपको. राहुल चंदे प्लीज स्टेजवर या. दरम्यान पुढच्या सामन्याकडे आपण जात आहोत. धनेश एलेवन वर्सेस तलवली. तलवली स्पोर्ट तलवली दोन मातब्बर संघ एकमेकांशी झुंजत आहेत. रेहान आणि खिजर ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज कुणाल. एक रंगतदार सामना असेल कारण या मैदानावरती यशाची चव अनेकदा चाखणारा